नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। अमावस्या म्हटलं की सर्वांनाच थोडं भीतीचं वातावरण तयार होतं। अमावस्या ही वाईट नसते। अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो। अमावस्येला ही लक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले जातात। चला तर पाहूया मग काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी। 18 जानेवारीला पौष महिन्यातील अमावस्या येत आहे। या दिवशी आपल्याला त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचे आहेत। घरामध्ये दरवाजे खिडक्या स्वच्छ करून घ्यायचे आहेत। जर दरवाजातून करकर असा आवाज येत असेल किंवा कोणत्याही वस्तूतून आपल्या करकर आवाज येत असेल तर त्या वस्तूला तेल नक्की घालायचे आहे। दरवाजा खिडक्या वाजत असतील तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे। अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर घरात आपली चिडचिड होत असेल, विशेष करून महिलांची, तर त्या दिवशी आपण कोमट पाणी एका टपामध्ये थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकायचे आहे आणि त्यामध्ये घोट्यापर्यंत पाय पाण्यामध्ये बुडून बसायचे आहे। ज्यावेळेस आपण पाय पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला असं वाटते की पायामधून काहीतरी बाहेर पडत आहे। त्यामधून निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा तयार होते। अमावस्येच्या दिवशी घराला किंवा गाडीला लिंबू मिरची जरूर लावावी। लक्ष्मी मातेला गोड पसंत आहे, तसे अलक्ष्मीला लिंबू आणि मिरची पसंत आहे। त्यामुळे घराबाहेर लिंबू मिरची लावल्याने अलक्ष्मी आपल्या दरवाजापासूनच दूर जाते। त्यामुळे आपल्या घराबाहेर लिंबू मिरची ही जरूर टांगावी। सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला फेंट कलरचे कपडे अमावस्येच्या दिवशी घालायचे आहे। अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत। चहा पावडर, काळे तीळ, काळे उडीद किंवा काळे कंबल असे आपल्याला या दिवशी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने आपल्यातील शनी दोष नाहीसा होतो। शनी महाराजांच्या मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना आपण या वस्तू दान करू शकतो। मोहरीचे तेलही आपण दान करू शकतो। याने आपला शनी दोष आणि राहू दोष निघून जातो। अमावस्येच्या दिवशी घरातील कानाकोपरा साफ करून घ्यावा। त्यामध्ये फरची पुसताना त्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ आणि गोमूत्र नक्की घालावे। यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते। अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या जळमट काढावे। घर स्वच्छ करून घ्यावं। टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये मोठ्या मिठाचा काचेचा बाउल भरून ठेवल्यास घरातील नकारात्मकता निघून जाते। यामुळे घरातील वास्तुदोषही निघून जातो आणि सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश होतो। अमावस्येच्या दिवशी कोणाशी भांडू नये, वाद घालू नये, कोणालाही अपशब्द वापरू नये, वाईट बोलू नये, खोटे बोलू नये। यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरतीच नाराज होते। अमावस्येच्या दिवशी आपल्या दरवाजासमोर एक दिवा नक्की लावावा। देवघरातही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा। तुळशीजवळही तुपाचा दिवा नक्की लावावा। यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडे साखर टाकून गोड पाणी घालावे। पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। त्यामुळे आपल्या पितृदोष नाहीसे होते। अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुलदैवतेचे स्मरण करायचे आहे, पूजा विधी करायचा आहे। कुलदैवतेला जाणे जर आपल्याला शक्य असेल तर या दिवशी जरूर कुलदैवतेला जाऊन यावे। अमावस्येच्या दिवशी तुळस किंवा बेल पत्र कधीही तोडू नये। अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा हरभरा डाळ, गूळ खाऊ घातल्याने आपल्याला धनलाभ होतो। अमावस्येच्या दिवसापासून न्यू मूनला सुरुवात होते। त्यामुळे आपल्याला जर काही रेमेडी करायच्या असतील तर या दिवसापासून जरूर रेमेडींना सुरुवात करावी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।